मित्रांनो, मी कुमारेस. मी एक दारुड आहे. परमेश्वराची अद्भुत कृपा आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा अलौकिक कार्यक्रम आहे. तुम्हा सर्व अल्कोहोलिक भावांची, बहिणींची, मित्रमैत्रिणींची जगभरातून माझ्यासाठी प्रार्थना आहे, साथ आहे. माझ्या पत्नीची खंबीर सहकार्य आहे, खंबीरपणानं. या बळावर मित्रांनो, दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला गेलोय. मी माझ्या बळावर, कुणा माणसाच्या बळावर, कुठल्याही मानवी शक्तीच्या किंवा मानवनिर्मित शक्तीच्या सामर्थ्यानं किंवा कुठल्याही तत्वज्ञानाच्या किंवा विचारसरणीच्या आधारानं दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला जाऊ शकत नाही. कारण माझा आजार भयानक आहे. धूर्त, काबेबाज, घोटाळ्यात टाकणारा, कारस्थानी, सातत्यानं वाढत जाणारा आणि माझ्या मरणासोबतच संपणारा असा मद्यपाश नावाचा एक घातकी आजार घेऊन मी जन्माला आलेलो आहे मित्रांनो. माझ्या पोटामध्ये ॲलर्जी आहे. एक थेंब दारू माझ्या पोटात गेले की मला थांबता येत नाही, कारण माझ्या मेंदूमध्ये स्टॉपर नाही आहे, थांबण्याची व्यवस्था नाही आहे. माझ्या मनाला न कळेल अशी ओढ आहे. आणि मित्रांनो, माझ्या चांगुलपणाला जन्मतःच कीड लागलेली आहे. म्हणजे माझे विचार अतिरेकी असतात, माझ्या भावना प्रचंड प्रक्षुब्ध असतात, माझ्या इच्छा ह्या कल्पनेच्या पलीकडच्या असतात, माझ्या कल्पना या अवास्तव असतात आणि माझी स्वप्न ही मला आणि इतरांना बेचिराख करणारी असतात. हा माझा आजार आहे. अहंकार, आत्मकेंद्रितपणा, स्वार्थ आणि अप्रामाणिकपणा हे जगातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असतं, परंतु माझ्यामध्ये मात्र त्याची घडण अशी आहे की मी जन्मतःच या चार भिंतीमध्ये कैद असणारा असा दारुडा आहे. आणि मित्रांनो, आयुष्यात माझ्या दारू येण्याच्या आधी सुद्धा मी असाच होतो. दारू आयुष्यात आल्यानंतर 24 तास दारूमध्ये बुडायला लागेपर्यंत, म्हणजे मद्यपिढेचा काळ येईपर्यंत मित्रांनो, माझ्यातले हे दोष, स्वभाव दोष, चरित्र दोष उफाळून आले, अतिरेकीपणानं उफाळून आले. आणि मग ते जगाला दिसले, मला दिसले नाहीत. मला तेव्हा दिसले ज्या वेळेला मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर 8 महिन्यांनी कार्यक्रमाचा स्वीकार केला. 27 वर्षाचं माझं मद्यपानाचं आयुष्य आहे. या 27 वर्षामध्ये शेवटच्या 8 वर्षात मला कार्यक्रमाचा संदेश मिळालेला होता. परंतु मी आत बाहेर करत राहिलो, कारण मला वाटत होतं की मी माझ्या ताकदीनं थांबू शकतो. 1 दिवस थांबलो, 8 दिवस थांबलो, 10 दिवस थांबलो, महिनाभर थांबलो, 3 महिने मीटिंग केल्या, आता मी ओके झालो. अशा पद्धतीने विचार करून मित्रांनो, मी सगळ्यात पहिल्यांदा पहिलाच दिवस शेवटचा केला, नंतर 10वा दिवस शेवटचा केला, नंतर 3 महिन्यांनी शेवटचा दिवस केला. परंतु मित्रांनो, कार्यक्रम काय आहे हे मला माहीत झालेलं नव्हतं. कारण बऱ्याच समूहामध्ये कार्यक्रमावरती चर्चा, वाचन, चर्चा, अनुभव कथन हे बऱ्याच अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या फिजिकल समूहामध्ये त्यावेळेला होत नसे. आणि त्यामुळे मित्रांनो, मला हा कार्यक्रम कळलाच नाही. 1 जुलै 2021 हा माझ्या आयुष्यातला दारूचा शेवटचा दिवस, ज्या दिवशी मी सगळ्या बाजूनी सर्व प्रकारे पूर्णपणानं पराभूत झालो, हरलो, संपलो. आणि मित्रांनो, लक्षात आलं की कुमार, आयुष्य संपलं तुझं. कोणतीही आशा नाही, कोणताही मार्ग नाही, कोणी माणसं आयुष्यात शिल्लक नाहीत, हाताला काम नाही, कर्जाचे डोंगर झालेले आहेत. आणि आता दारू पिण्याच्या इतकी देखील तुझी कपॅसिटी राहिलेली नाही. अशी अवस्था, शारीरिक, मानसिक आणि आत्मिक अशा तिन्ही स्तरावरती पूर्ण दिवाळखोर झालेलो होतो मित्रांनो. आणि मग त्या रात्री 1 जुलै 2021च्या मध्यरात्री
उत्तर रात्री म्हणून 3-3:30 वाजता मी निर्णय घेतला. गुडघ्यावरती आलो उच्च शक्तीसमोर, रडलो, प्रार्थना केली, नाक घासलं, पराभव कबूल केला आणि परमेश्वराला, उच्च शक्तीला विनंती केली की मला यातून बाहेर काढ. मी दारू समोर हरलेलो आहे, माझा पूर्ण पराभव झालेला आहे आणि आता अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या 12 पायऱ्यांमध्ये जे सांगितलेलं आहे ते तसंच्या तसं तंतोतंत करायला मी तयार आहे. संपूर्ण पराभव. आणि तो संपूर्ण पराभव कबूल केला मित्रांनो. परंतु तरीही 8 महिने लागले कार्यक्रमाचं आचरण सुरू करण्यासाठी. त्याचं कारण पहिली पायरी स्वीकारली आणि त्या 8 महिन्यात डायरेक्ट 12व्या पायरीवर उडी मारली. ह्याला संदेश दे, त्याला संदेश दे, मीटिंगमध्ये बोलबच्चन टाक. मित्रांनो, मी ऑनलाईन मीटिंगमध्ये कार्यक्रमावरती आलोय बरं का. ऑनलाईन मीटिंगमध्ये मी दारूपासून लांबही राहिलोय, कार्यक्रमावरतीही आलोय आणि आता सेवेमध्ये उच्च शक्तीच्या कृपेनं सक्रिय आहे. त्यामुळे मीटिंग कोणतीही असो, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, त्या मीटिंगचा मला फायदा करून घ्यायचा असेल तर मी करून घेतो. मला फायदा करून घ्यायचा नसेल तर मला कशाचाही उपयोग नाही. हे माझ्या लक्षात आलं मित्रांनो. तर पहिली पायरी आहे संपूर्ण पराभव कबूल करणे. परंतु त्याबरोबरच पहिल्या पायरीत जे सांगितलेलं आहे ते मी कधी वाचलं नाही आणि मला कोणी सांगितलं नाही. आणि त्यामुळं मी 21 मार्च 2022 या दिवशी पुन्हा दारू न पिता रॉक बॉटमला गेलो. संपूर्ण परत एकदा उरलं सुरलं सगळं संपलं. कारण दारू थांबल्यानंतर मित्रांनो 4 पैसे यायला लागतात, काम थोडंसं मिळायला लागतं हाताला, 4 लोक चांगली वागायला लागतात, बोलायला लागतात. परंतु माझा दारुडा स्वभाव, मद्यपाश हा आजार दारूचा नाही, हा दारूबंदीचा कार्यक्रम नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम हा दारूसाठी कारणीभूत असणाऱ्या आजारावर कृतीचा कार्यक्रम देणारा असा अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा हा कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे मित्रांनो मी तो कार्यक्रम घेतलेलाच नव्हता. 21 मार्च 2022 या दिवशी भयानक काही घटना घडल्या आणि त्याला कारणीभूत मी होतो. मी स्वतःला जबाबदार मानत नव्हतो. त्यामुळे मित्रांनो अशा काही घटना प्रसंग घडले की मित्रांनो पूर्णपणानं संपलो. आधी गळ्यापर्यंत रुतलो होतो, तिथून बाहेर निघत होतो, पण परत डोकंही बुडलं गेलं, श्वास घ्यायला जागा नाही राहिली. अशा पद्धतीचं नैतिक अधोगती मित्रांनो मी अनुभवली. आणि मग त्या दिवशी मी निश्चित निर्णय घेतला, जसा पहिल्या गोटापासून थांबण्याचा निर्णय घेतला तसाच काय वाटेल ते झालं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे, बिग बुकमध्ये, कोणत्याही थराला जाण्याची तयारी असेल तर आमच्यापैकी बरेच जण सुधारतात. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं प्रस्तावनेमध्ये, आमच्यापाशी जे आहे म्हणजे 12 पायऱ्यांचा कार्यक्रम, ते आपल्याला हवे असे आपण ठरविले असेल आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही वाटेल त्या थराला जावयाला तयार असाल, वाटेल त्या थराला जावयाला तयार असाल. हे अंडरलाईनचं वाक्य आहे, अधोरेखित करायचं. तर तुम्ही काही पावले टाकायला तयार आहात असं समजायला हरकत नाही. वाटेल त्या थराला जावयाला तयार असाल तर तुम्ही 12 पैकी काही पावले घ्यायला तयार आहात असे समजायला हरकत नाही, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं. म्हणजे मला विचार करावा लागला की कुमार, खरोखरच दारूसाठी तू वाटेल त्या थराला गेलास. तुझा अहंकार, मोठेपणा, आत्मकेंद्रितपणा, स्वार्थ, अप्रामाणिकपणा, भित्रेपणा, पळपुटेपणा, चहाडखोरपणा, बढाईखोरपणा, चढाईखोरपणा, आकर्षणाचं केंद्र बनणं, सगळ्यांच्यापेक्षा मीच मोठा, सगळ्यांच्यापेक्षा सगळ्यातलं सगळ्यात जास्त मलाच कळतं, अशा प्रकारचा जो कुमार होता
त्या कुमारला हे लक्षात घ्यावं लागलं मित्रांनो. वाटेल त्या थराला जावं लागणं म्हणजे काय, तर ह्या माझ्या गोष्टी सोडायच्यात का, सोडायची तयारी आहे का, हे कुमारनं स्वतःला प्रश्न विचारावा लागला. वाटेल त्या थराला म्हणजे हाणामाऱ्या करून शिवीगाळे नव्हे, ते केलं दारूच्या काळामध्ये. शुद्धीत पण दारूच्या पहिल्या थेंबापासून लांब राहिलो, पण शुद्धीत पण ते केलं. कार्यक्रम सांगतो, वाटेल त्या थराला जाणं म्हणजे अहंकार, स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा आणि प्रामाणिकपणा, बिचारामी, आत्मकरुणा, आत्मपीडा, ह्या सगळ्या गोष्टी जे आत्ताचे जे सांगितले ते सगळे स्वभाव दोष, चरित्र दोष. यातून बाहेर पडायची इच्छा आहे का? तुझ्या तोंडावरती ताबा ठेवणार आहेस का? तुझ्या ज्या भयानक अशा वादळासारख्या इच्छा, त्या इच्छांना तू टाळणार आहेस का? कुमार, इच्छा आहे का तुझी, तयारी आहे का? हे प्रश्न आहेत. ते टाळणं म्हणजे वाटेल त्या थराला जाणं आहे माझ्यासाठी. नैतिक अधोगती थांबवणं म्हणजे वाटेल त्या थराला जाणं. कारण मी माझ्या अहंकाराला नाही थांबवू शकत, खुन्नस, राग, चिडचिड याला नाही थांबवू शकत. मी प्रतिक्रिया ज्या ताडकन देतो त्याला मी थांबवू शकत नाही. पण ते मला टाळायचं आहे. अहंकाराचं खच्चीकरण, स्वतःच्या अहंकाराचं स्वतःचं खच्चीकरण करायचंय. म्हणून पहिल्या पायरीमध्ये मित्रांनो जे सांगितलंय ते जर मला मीटिंगमध्ये कळलं नाही, स्पॉन्सरकडून कळलं नाही, तर मी काय करायचं, तर त्याकरता अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं छान पुस्तकं दिलीत 2. एक आहे बिग बुक, ज्याला म्हणतात ते अल्कोहोलिक्स अनॉनिमस असंच नाव आहे त्या पुस्तकाचं. निळ्या कव्हरचं पुस्तक आहे, त्याला बिग बुक, ब्ल्यू बुक किंवा अल्कोहोलिक्स अनॉनिमस असं म्हणतात. आणि दुसरं एक पुस्तक आहे, 12 पायऱ्यांचं ॲम्प्लिफिकेशन केलेलं आहे, सविस्तर माहिती त्यामध्ये दिलेली आहे, अनुभवातून दिलेली आहे. हे कुठल्या PhD वाल्यानं लिहिलेलं नाही आहे, दारुड्यांच्यासाठी लिहिलेलं दारुड्यांचं पुस्तक आहे. ते दुसरं पुस्तक आहे 12 पायऱ्या आणि 12 रूढी. ते जर वाचलं तर मला कळतं. काय कळतं? संपूर्ण पराभव कबूल करणं हा मला स्वतःला अपमान वाटतो. येस कुमार, तू तुझा अपमान करून घ्यायला तयार आहेस का? स्वतःकडून स्वतःचा अपमान करून घ्यायला तयार आहेस का? की परत तू प्रयोग करणार आहेस? की तुला वाटतंय का तू तुझ्या बळावरती, तुझ्या जीवावरती, तुझ्या ताकदीवरती, तुझ्या इच्छेवरती तू दारू थांबवू शकतोस? जर तसं वाटत असेल तर तुझी मस्ती जिरवून ये. वेगळ्या भाषेमध्ये काय, कुमार तुझी मस्ती जिरवून ये. म्हणजे एकदा मस्ती जिरली की मग पराभव पत्कर. मित्रांनो माझी जिरली होती. आणि पहिल्या पायरीत सांगितलेलं आहे की मद्यपानाची माझी ओढ काय असते, दारू पिण्याची ओढ कशी असते, अविवेकी. अविवेकी, विवेक म्हणजे शहाणपणानं निर्णय घेणं, विचार करणं, बोलणं वगैरे जे सगळं असतं ना, शहाणपणानं जे करतो ना त्याला विवेक म्हणायचं. आणि वेडेपणासारखं जे काही करतो त्याला अविवेक म्हणतात. मी जे करतो ते योग्यच करतो, हाच मुळात अविवेकी वेडेपणाचा विचार आहे. आणि तो मी आयुष्यभर केलेला आहे, कारण मी दारूड आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला माझ्या बंधनातून मुक्तता हवी आहे का? स्वातंत्र्य हवं आहे का? मला आयुष्य जगण्याची ताकद हवी आहे का? मला उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून जगण्याची अंतःकरणामध्ये ओढ आहे का? खरी ओढ आहे का? हे सगळे प्रश्न मला विचारावे लागतात. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः दारूसमोर हतबल आहे, शक्तिहीन आहे, पराभूत झालेलो आहे, पॉवरलेस आहे. ह्याचा कबुली जबाब मला स्वतः समोर द्यावा लागतो. तो मी स्वतः समोर द्यायला तयार आहे का? म्हणजे माझ्या अंतःकरणाचं दार उघडून मी माझ्या अंतःकरणात स्वतःला बघायला आणि बोलायला तयार आहे का? येस कुमारेस, मी एक दारुडा आहे. मी कुमारेस आणि मी दारुडा आहे. हे जे इंट्रोडक्शन पहिलं देतो, ओळख करून देतो, त्या ओळखीचाच अर्थ अल्कोहोलिक्स अनॉनिमसने इथं सांगितलाय, व्यक्तिगत निर्बलतेचे कबुली जबाब. हा ज्या वेळेला मी देतो तो मी नुसतंच कुमारेस मी एक दारुडा आहे म्हणून सांगून मी सोडून देतोय का? मी दारुडा आहे म्हणजे काय आहे नेमकं हे मी पाहतोय. पहिल्या पायरीचं काम हे आहे, व्यक्तिगत हतबलता आणि त्या हतबलतेचा कबुली जबाब. मी परत एकदा ती इंग्लिशमधली स्टेप वाचून दाखवतो तुम्हाला. इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. इंग्लिशमधली स्टेप जी आहे ना, पहिली पायरी,
We admitted we were powerless over alcohol, that our lives had become unmanageable. तो मधला दॅट हा शब्द आहे तो मराठी अनुवादामध्ये भाषांतरामध्ये गाळलेला आहे आणि डायरेक्ट दोन तुकडे केलेत पहिल्या पायरीचे. पण पहिली पायरी ही अखंड आहे. आम्ही मद्यासक्ती समोर मद्यपानामध्ये इतके बुडून गेलो, इतके हतबल झालो की त्यामुळे आमची आयुष्य अस्ताव्यस्त झाली होती. आम्ही दारूमध्ये इतके शक्तिहीन झालो की त्यामुळे आमची जीवने अस्ताव्यस्त झाली होती. असं जर ते वाक्य ऐकलं तर मग पहिली पायरीचे दोन तुकडे पडत नाहीत. हतबलतेमुळं अस्ताव्यस्त आहे माझं आयुष्य, म्हणून पहिल्या पायरीत मला हे वाचावं लागतं. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमसने ह्या गोष्टी सांगितल्यानंतर पुढं मला सांगितलंय पहिल्या पायरीमध्ये, पहिल्या पायरीत पहिली पायरी, पहिलं पाऊल. मराठीमध्ये पायरी हा का शब्द केलाय ते मला अजून उलगडलेलं नाहीये. पाऊल, फर्स्ट स्टेप, पाऊलं, पहिलं पाऊल. हिंदीमध्ये त्याचा योग्य अनुवाद केलाय, पहला कदम. एक कदम उठाओ, दूसरा कदम उठाओ, तीसरा उठाओ, चौथा, पाचवा, छठा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11वा और 12वा कदम उठाओ. पाऊल उचला. एक पाऊल उचलायचंय. हा जानेवारीचा पहिला महिना आहे, त्याकरता आपण ही चर्चा करतो आहोत. आता पहिल्या पायरीत काय सांगितलंय हे सगळं वाचन झालंय, फक्त रिमाइंड व्हावं म्हणून मी बोलतोय. पहिल्या पायरीत अजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की मी काय करायचंय पहिल्या पायरीमध्ये. माझ्या दारूच्या पहिल्या बोटापासून मला थांबायचं असेल आणि त्या दारूसमोरच्या हतबलतेमुळं जी काय अस्ताव्यस्तता माझ्यात आलेली आहे, माझं आयुष्य जे उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यातून मला सावरायचं असेल तर मला अजून काय करावं लागेल, तर माझा स्वतःचा अत्यंत विघातक, विध्वंसक, सर्वनाश करणारा कमकुवतपणा. मी कमकुवत कुठं आहे हे मला पाहायचंय. कुठं कमकुवत आहे? अहंकार, खुन्नस, राग, चिडचिड, वैताग, त्रासलेपणा, या प्रत्येक गोष्टीसमोर मी काय आहे? कमकुवत आहे. त्यानंतर तो कमकुवतपणा मी कबूल करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट काय, त्यामुळं झालेले जे परिणाम आहेत तेही मला कबूल करायचे. म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस प्रस्तावनेमध्ये म्हणतं की वाटेल त्या थराला जावयाला तयार असाल तर. हे मला दुसऱ्या गुणासमोर नाही बोलायचंय. पहिल्या पायरीत मला माझ्या स्वतःशी कबूल करायचंय. आणि दारुडा हा भित्रा पळपुटेपणा असतो, शेपूट घालणारा असतो, पळपुटा असतो, पळपुटा. स्वतःच्या चेहऱ्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकत नाही. ही माझी अवस्था आहे मित्रांनो. कुमार एस तसा आहे, पण कार्यक्रमात ताकद आहे. आज कुमार एस स्वतःला प्रश्न विचारू शकतो, कुमार आज तुझी चिडचिड झाली, का झाली चिडचिड? कुमार एस स्वतःला विचारू शकतो. आणि मग ज्या गोष्टीसाठी चिडचिड झाली, ज्या बरोबर झाली, ज्या व्यक्तीबरोबर झाली, त्या व्यक्तीची कुमार एस माफी मागतोयस का? का परत दारुड्यासारखाच वागणार आहेस? 2.5 वर्षाच्या सोबरायटीचा काय उपयोग आहे का काडीचा तरी? नाही, असं उत्तर देतं. आणि मग कुमारेस माफी मागतो. बायको असू दे किंवा अनोळखी व्यक्ती असू दे. हे कार्यक्रमाची ताकद आहे, कुमारेसमध्ये दम नाही. तर मित्रांनो, आता हे दोन गोष्टी सांगितल्यानंतर अजून काही गोष्टी सांगितल्यात अल्कोहोलिक्स अनॉनिमसने. स्वतःला नमवल्याशिवाय आणि स्वतःचा ताठा उतरवल्याशिवाय. माझ्यासारखा दारुडा भयंकर ताठ असतो, खिशात एक पैसा नसतो, पण रुबाब मात्र, ऐट मात्र बादशाह शहेनशाहची असते. माझं बोलणं, वागणं, विचार करणं, कल्पना करणं, स्वप्न बघणं अशाच प्रकारचं असतं की खिशात नाही दमडी आणि हा म्हणे राजा. कोण? बादशाह, शहेनशाह. आपण म्हणजे लई ग्रेट. हा आजार आहे मित्रांनो माझा. हा माझ्यासारख्या दारुड्याचा आजार आहे. मी ते मुद्दामून करत नाही, जन्मतःच माझ्यामध्ये ते आहे. म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस अनेकदा सांगतं, तुझ्या आजाराला तू जबाबदार नाही आहेस. तुझ्या ह्या आजारामुळं, तुझा ताठा, अहंकार, गर्व, माज यामुळं तू दारूत बुडलेला आहेस. त्यामुळं दारू हा आजार नाही, दारू ह्या आजारामुळं तुझ्या आयुष्यात आलेली आहे आणि टिकलेली आहे आणि तुला धोबी पछाड दिलेलं आहे. मग स्वतःला नमवणं म्हणजे काय करायचं?
म्हणजे माझा अहंकार, ताठा, मास, मस्तवालपणा, मुजोरी ह्या सगळ्या गोष्टी मला टाळायच्या आहेत. आज मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलो, 2.5 वर्ष झाली, 6 महिन्यांनी 3 वर्षाचं टोकन घेणार. आता माझा अहंकार संपला, राग संपला, चिडचिडपणा संपला, सगळं संपलं. असं होत नाही. रोज रोज ते सगळे माझ्या आयुष्यामध्ये उफाळून येत असतात. माझे स्वभाव दोष जन्मत आहेत, ते मेल्याशिवाय जाणार नाही आहेत. माझे चरित्र दोष जन्मत आहेत, ते मेल्याशिवाय जाणार नाही आहेत. पण त्यांच्यापासून लांब कसं राहायचं आणि उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून कसं जगायचं हे मात्र हा कार्यक्रम मला शिकवतो. म्हणून 1 डे ॲट ए टाईम, एका वेळी एक दिवस, 24 तास फक्त आजचा दिवस. काय करायचंय? पहिल्या घोटापासून लांब राहायचंय. तसंच मला ह्या बाकीच्या गोष्टींपासून लांब राहायचंय म्हणजे टाळायचंय. तर मित्रांनो, त्याचीही पूर्वतयारी म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस पहिल्याच पायरीत ह्या काही गोष्टी सांगतं. आणि ह्या गोष्टी जर समजल्या नाहीत तर पहिली पायरी 10-10 वर्ष बांधव घेत नाहीत आणि 11व्या वर्षी 31 डिसेंबरला दारू पिऊन 5 ते 6 जानेवारीच्या दरम्यान मृत्यू होतो, मरण पावतो. अशी सलग मी 3 वर्ष उदाहरणं ऐकलेली आहेत. 22 वर्षाचा एक बांधव 4 तारखेला एक्सपायर झाला. 22 वर्ष दारूपासून लांब राहिला. 31 डिसेंबरला दारूचा मोह आवरला नाही, पहिला घोट घेतला. 4थ्या दिवशी 4 खांद्यावरती तो गेला. का गेला? कारण पहिल्या पायरीत जे सांगितले ना मी वाचलं, ना मी विचारलं, ना मी ऐकलं. मला तसं व्हायचंय का कुमार, तुला तसं व्हायचंय का? तर मित्रांनो, निश्चित व्हायचं नाही. कारण दारूपासून लांब राहण्यामध्ये जो आनंद आहे तो दारूमध्ये नाही. हे 2.5 वर्षात एक दिवसाच्या अंतरानं मला कळलेलं आहे. एक दिवसाच्या अंतरानं. म्हणून स्वतःला नमवल्याशिवाय आणि स्वतःचा ताठा उतरवल्याशिवाय जर मी दारूपासून लांब असेन तर ते अनिश्चित आहे, अस्थिर आहे. केव्हाही तो दारूमध्ये बुडू शकतो. किंवा दारू न पिता स्वतःचा आणि स्वतःच्या अवतीभोवतीच्या व्यक्ती, स्थिती आणि परिस्थितीचं नुकसान करू शकतो. आणि मित्रांनो, धोका आहे तिथंच आहे. पहिल्या पायरीत जर अर्धवट माहिती असेल ना तर ती धोक्याची घंटा आहे. त्यामुळे मित्रांनो, मला हे वाचावं लागलं. बऱ्याच वेळेला असं होतं की आता हे पराभव स्वीकारणं म्हणजे काय करणं. मला काय जगासमोर जाऊन पराभव स्वीकारायचं नाही. दारुड्याचं लगेच माझ्यासारख्या मनामध्ये विचारतो, मी काय नालायक काय होय, मी काय एवढं हे आहे होय, असा मनात माझ्या लगेच विचार आला. पराभव पत्करावा लागेल म्हटल्यानंतर मी काय नालायक आहे एवढा, मला काय कळत नाही काय? आता येतोय ना मीटिंगला, कशाला जास्त बडबड करताय, कशाला जास्त शहाणपणा शिकवताय, अशा मनात विचार आलेले होते. मला काही कळत नाही का? आणि त्या अशा विचारामुळेच अनेकदा अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आज जाऊन मी बाहेर गेलो. पण परमेश्वराची, उच्च शक्तीची, हायर पॉवरची जी कृपा दारुड्यावरती व्हायची असते ती माझ्यावर झाली. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगचे दरवाजे 24/7 लाईफ टाईम माझ्यासाठी खुले आहेत. शिव्या देऊन, भांडणं करून, बाहेर पडून देखील परत अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे दारं माझ्याकरता उघडी होती. ही केवढी मोठी कृपा आहे परमेश्वराची. आणि मग ही कृपा माझ्या आयुष्यात अनुभवता यावी यासाठी 21 मार्च 2022 रोजी मला कार्यक्रम स्वीकारावा लागला. कारण काय, हे इथं जे सांगितलं होतं ते मला माहीतच नव्हतं. माझ्याकडे पुस्तकं होती, हो, एच पुस्तकं 3-4 होती माझ्याकडे. सोबत जगणे, बिलच्या नजरेतून, 12 पायऱ्या आणि 12 रुपये आणि बिग बुक, हे सगळं होतं की मराठी आणि इंग्लिश दोन्ही मधलं होतं माझ्याकडे. वाचलंच नाही कधी. कारण लिटरेचर वाचायचा सिरियसनेस मला सांगितलाच गेला नव्हता. आणि मित्रांनो, मला स्वतःला ती इच्छा नव्हती. आता मला सांगितलं गेलं नाही म्हणून मी इतर बांधवांना दोष देत होतो, ओल्ड टायमर्सला. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं, अरे कुमार, पुस्तकं तुझ्या समोर, तुझ्या टेबलवरती 4-4 दिवसांनी धूळ झुटकून परत तिथंच ठेवतोयस. उघडायचं काम, वाचायचं काम कुणाचं आहे? जबाबदारी कुणाची आहे? कुमारची आहे. हा आजार आहे बरं का मित्रांनो. बोटं दाखवणं, दोष दाखवणं आजार आहे. तो माझ्या आजाराचा भाग आहे. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला सांगतं की कुमार,
तुझ्या इच्छांच्यामुळं, तुझ्या इच्छेच्या बळावर तू भरपूर काय काय केलेलं आहेस आयुष्यामध्ये. अनेक चांगली कामं झाली, अनेक वाईट कामं झाली. चांगल्या कामांच्या पेक्षा माणूस म्हणून तू घातक ठरलेला आहेस. तुझ्या माणुसकीचा कोणाला उपयोग नाही. तुझ्या कलेचा, कौशल्याचा, शिक्षणाचा, अनुभवाचा कोणाला काही उपयोग नाही. झालं तर नुकसानच होतंय. त्यामुळं तुला पहिल्यांदा तुझ्यावरती काम करावं लागेल. आणि हे काम करण्यासाठी काय करावं लागेल? तर 24 तास. फक्त आजचा दिवस. आजच्या दिवशी मला काही गोष्टी टाळायच्या आणि काही गोष्टी पाळायच्या आहेत. आणि मग अल्कोहोलिक्स अनोनिमस माझी ओळख करून देतं पहिल्या पायरीमध्ये. मी कसा आहे? मी त्या नटासारखा, त्या ॲक्टरसारखा आहे, जो स्वतःच नाटक लिहितो, स्वतःच दिग्दर्शन करतो, स्वतःच नेपथ्य, स्वतःच ड्रेपरी म्हणजे वेशभूषा, स्वतःच मेकअप, स्वतःच लाईट लावतो, स्वतःच माईक लावतो, स्वतःच ॲक्टिंग करतो, स्वतःच बघतो आणि सगळ्या जगाने टाळ्या वाजवाव्यात अशी अपेक्षा करतो. हे कसं शक्य आहे? अल्कोहोलिक्स अनोनिमस स्पष्ट सांगतं. बरं, आणखीन हे इतरांच्यासाठी अशा पद्धतीनं जे मला हवं तसं, मी म्हणेन तसं, माझ्याच पद्धतीनं असं मी जेव्हा करतो, त्यावेळेला जगाकडून म्हणजे माझ्या घरातल्या लोकांच्या, कामातल्या लोकांकडून, समूहातल्या लोकांच्याकडून, समाजातल्या लोकांच्याकडून, बाहेरच्या लोकांच्याकडून, अनोळखी लोकांच्याकडून, नातेवाईकांच्याकडून कोणाकडूनही रिस्पॉन्स चांगला मिळत नाही. आणि मला वाटतं की मी एवढं यांच्याकरता करतोय आणि यांना काही किंमतच नाही. आणि मग फुल्या 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 आणि फुल्या फुल्या. हे मी 27 वर्ष केलं. अल्कोहोलिक्स अनोनिमस मला सांगतो, कुमार तू दारुड आहेस म्हणजे कसा आहेस, तुझा आजार काय आहे बघ. हे हे पहिल्या पायरीत लिहिलेलं आहे. हे तुझ्या आजार आहेत सगळे, त्यामुळे दारू तुझ्या आयुष्यातून टिकली. नाहीतर तू सर्वसामान्य संयत मद्यपी, सोशल ड्रिंकर सारखा झाला असतास किंवा दारू कदाचित तिलाही नसतास. पण तुझ्यात हे असल्यामुळं तुझ्या आयुष्यात आलेले दारू टिकून राहिले, तू बुडलास त्याच्यामध्ये. तर मग मी त्या नटासारखा आहे, सगळं मीच करणार. आणि परत काय होतं, मी परत परत तेच करतो, परत परत तेच करतो. सगळं मी 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 सगळं मीच करणार आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजे. अरे त्याचा काही उपयोग आहे का जगाला? घरच्यांना, दारच्यांना, कामातल्यांना, आणखीन कुणाला काही उपयोग आहे का? याचा विचार करण्याची कुवत माझ्यात नाही. हा माझा आजार आहे. म्हणून अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणतं की त्या नटासारखा तू आहेस की नाहीस, हे स्वतःला विचार. तुला सगळ्यांनी ॲप्रिशिएट करावं, प्रशंसा करावी, स्तुती करावी, सगळ्यांनी तुला मान्य करावं, मानावं. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, महिनाभर झाला दारूपासून लांब आहे, की सगळ्यांनी लगेच गळ्यात हार घालावेत, हातात तुरे द्यावेत, हा, तुझी आरती करावी असं वाटते का? कुमार आजार आहे बरं का तो. अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतो, स्वतःला नमवल्याशिवाय आणि स्वतःचा ताठा स्वतः उतरवल्याशिवाय अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये कोणीही दुसऱ्याचा गर्वहरण करण्यासाठी, दुसऱ्याचा अहंकार चेपण्यासाठी येणार नाही. कारण अल्कोहोलिक्स अनोनिमस हे ज्यांनी लिहिलंय त्यांना माहिती होतं, मी दुसऱ्याच्या अहंकाराला ठेचायचा प्रयत्न केला तर तो मला स्वतःला ठेचेल, कारण तोही दारुडा आणि मीही दारुडाच. म्हणून अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतं, कुमार तुझ्या हाताने तुझा अहंकार तुझ्या पायाखाली घे आणि तुझ्या स्वतःच्या पायाने तो अहंकार ठेच. जबरदस्त कार्यक्रम आहे, जबरदस्त कार्यक्रम. आणि दारुडा असा भित्रा आणि पळपुटा असतो माझ्यासारखा, ती स्वतःच स्वतःवरती काम करायला, स्वतःच स्वतःचं रूप बघायला घाबरतोय, इतका भित्रा आणि पळपुटा असतो. वाद घालायच्या बाबतीत मात्र लगेच तोंड सुटतं माझं. म्हणून पहिल्या पायरीत सांगितलेलं आहे, अनेक समूहात ग्रुपिझम का होतो, वादविवाद का होतात, हे 4 बांधव एकत्र, ते 3 बांधव एका कोपऱ्यात, हे 2 बांधव एका कोपऱ्यात, असं का होतं? त्याचं कारण हे आहे, पहिल्या पायरीचं कामच नाही व्यवस्थित झालेलं. फक्त 5 टोकन घेतली, 7 घेतली, 10 घेतली, 15 वर्ष झाली, 25 वर्ष झाली. आणि मी अशा ग्रुपमध्ये थांबत नाही मित्रांनो, कारण मला ती सोब्रायटी अपेक्षित नाही आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणून मला 12 पायऱ्या आणि 12 रोडी बिग बुक यामध्ये सांगितलेली सोब्रायटी मला हवी. आणि मित्रांनो, कोणालाही शिकवायचं नाही आहे इथे. हे एक अल्कोहोलिक्स अनोनिमसनं मला सगळ्यात पहिल्यांदा सांगितले, कोणाला शिकवायला जाऊ नकोस, सगळे दारुडे आहेत, सगळे तुझ्यापेक्षा हुशार आहेत, त्यामुळे तुम्ही असं वागा, तुम्ही तसं वागा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये मला हे सांगायची परवानगी नाही. त्यामुळं आनंदानं मी बाहेर पडतो मित्रांनो. का? तर माझी मद्यमुक्ती मला महत्वाची आहे, ग्रुपिझम नाही.
अल्कोहोलिक्स अनॉनिमस, जिथं 12 पायऱ्यांचा कार्यक्रम नाही तो ग्रुप अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा नाहीच. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं 12 पायऱ्या म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमस. वाव, ग्रेट. 12 पायऱ्या म्हणजेच अल्कोहोलिक्स अनॉनिमस, आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणजे 12 पायऱ्या. आणि मग नंतर 12 रूढी आल्या. 12 रूढी ज्या आल्या त्यानंतर आल्या 1950 साली, 15 वर्षानंतर. समूहांचं व्यवस्थापन व्यवस्थित व्हावं आणि सेवा समूह सगळे एकत्र राहावेत, एकत्र बांधलेले राहावेत आणि एकसारख्या पद्धतीनं सगळ्यांचं कामकाज चालावं, म्हणून दारुड्यांच्यासाठी काही प्रमाण ठरवलं, स्टँडर्ड ठरवलं आणि त्या पद्धतीनं 12 रूढी आल्या क्लिव्हलँडच्या मित्रांनो त्या अधिवेशनामध्ये, कन्व्हेन्शनमध्ये 1950 साली. त्यानंतर डॉक्टर बॉब काही दिवसातच म्हणजे मरण पावले, त्यांचं देहावसान झालं. मित्रांनो, त्यामुळं पायऱ्या नसतील तर अल्कोहोलिक्स अनॉनिमस नाही. ज्या समूहात पायऱ्यांचं काही विशेष महत्त्व नाही त्या समूहाला अल्कोहोलिक्स अनॉनिमस हे फक्त नामधारी समूह असा अर्थ होतो त्याचा. मी माझ्या पदरचं सांगत नाही आहे. हे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं जे 1939-40 सालापासूनचे काही संदर्भ मी काही व्हिडिओ पाहिले, काही हे पाहिलं, अनेक अनुभवी कार्यक्रमावरचे बांधव सांगतात, त्यातून मी हे बोलतोय आणि माझा त्यावरती पूर्ण विश्वास आहे. 100% आय बिलीव्ह इन अल्कोहोलिक्स अनॉनिमस. अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं सांगितलेल्या प्रत्येक शब्दावरती डोळे झाकून माझा विश्वास आहे, कारण मी अनुभव चांगला घेतला. आता काय आहे की मित्रांनो, मी दुधारी तलवारीत सापडलेला असा दारूड आहे असंही अल्कोहोलिक्स अनॉनिमस पहिल्या पायरीत सांगतो. पहिल्या पायरीत काय काय सांगितलं? आम्हाला काय सांगितलं? आम्ही दारूसमोर हतबल होतो आणि आमची जीवने अस्तव्यस्त झालेली आहे आणि आमची जीवने अस्तव्यस्त झाली, म्हणजे 2 तुकडे. मग आता दारूसमोर हतबल होतो म्हटल्यानंतर पहिल्या गोटापासून लांब राहिलं, विषय संपला. ते अस्तव्यस्तता नाही पाहिली तर मी दुसऱ्या पायरीकडे वळतच नाही वर्षानुवर्ष. हा प्रॉब्लेम आहे माझा. आणि म्हणून ते वाक्य पहिल्या पायरीचं जे आहे ते असं वाचावं लागतं. दारू समोर आम्ही पूर्ण पराभूत झालो होतो, त्यामुळे आमची जीवने अस्ताव्यस्त झाली होती, त्यामुळे आणि नव्हे. आणि मग काय सांगितलं आहे की अल्कोहोलिक्स अनॉनिमस ह्या पुस्तकामध्ये, बिग बुक म्हणतात त्याला, त्या पुस्तकामध्ये जे सांगितलंय ना ते कोण स्वीकारतं? जो अगदी शेवटच्या श्वासाला पोचलाय, म्हणजे जगता येत नाही, मरता येत नाही, अशा लेवलला जो पोचलाय ना तो पटकन स्वीकार. आणि त्यात मी एक होतो मित्रांनो, मी एक होतो त्यामध्ये. प्रचंड वादळ आले समुद्रामध्ये, जहाज फुटलेलं आहे आणि बुडायला लागलेलो आहे. आणि त्यावेळेला त्या जहाजाचा कुठला तरी तुटलेला लाकडाचा तुकडा, म्हणजे एखादी फळी माझ्या हाताला लागते आणि त्या फळीच्या आधारानं मी जीवाच्या आकांतानं स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत असतो. ती फळी म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा संदेश आहे. आता त्या फळीचा उपयोग करून मला 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घ्यायचा आहे, म्हणजे मला माझ्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये परत रिएंट्री करायची आहे, परत यायचं आहे. हे कार्यक्रमाचं वैशिष्ट्य, हे कार्यक्रमातून घडतं. आणि म्हणून मित्रांनो, जितकं अनुभव कथन महत्वाचं आहे तितकंच पायऱ्यांचं आचरण करणाऱ्या बांधवाचं अनुभव कथन उपयोगाचं आहे. मला उपयोग त्याचा झाला, त्या अनुभव कथनाचा मला उपयोग झाला मित्रांनो, आणि मला सुधारायला मदत होते. माझी भाषा आज जी शुद्ध आहे ना ती केवळ आणि केवळ अल्कोहोलिक्स अनॉनिमसमुळे आहे बरं का. अत्यंत शिवराळ भाषा होती, एकतर गावरान भाषा, अत्यंत शिवराळ भाषा. पण मित्रांनो, गेल्या 2.5 वर्षामध्ये कसोशीनं प्रयत्न करून माझी भाषा, वाणी म्हणतात शुद्धता, सुधारली आहे. मी 10वी पास आहे मित्रांनो, पण इंग्लिश बिग बुक मला वाचायचं होतंच कुठल्याही परिस्थितीमध्ये, म्हणून मी इंग्लिश वाचायला सुरुवात केली. आणि मग ते इंग्लिश बरोबर वाचतोय की नाही याकरता मला यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत. यूट्यूबवरती फालतू काहीतरी बघत बसण्यापेक्षा रील्स अँड रोल्स मी ते स्वीकारलं. गुगलवरती फालतू काहीतरी बघण्यापेक्षा मी इंग्लिश स्पीकिंग कसं करायचं असतं, फुकट मिळतं, माझ्याकडे हाय कुठं पैसा, फुकट मिळतं. मी ते फुकट बघून ऐकून वाचून शिकलोय. माझी बायको MSc आहे, तिला मी कधी कधी विचारतो. कधी ओल्ड टायमर्स आहेत ज्यांना माहिती आहे त्यांना मी विचारतो.
स्वतःला नमवल्याशिवाय आणि स्वतःचा ताठा उतरवल्याशिवाय केवळ दारूच्या पहिल्या बोटापासून लांब राहणं अशक्य आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, मी ऐकतो बाबा अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं फार बरबादी झालेली आहे. वय वर्ष 53 आहे माझं बरं का आत्ता. डायबेटीस आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, माझ्या पाठीच्या मानेकडचे मणके आणि पाठीकडचे मणके, खुब्याचे मणके फार त्रास देतात. जॉईंट पेन आहे मला अशक्तपणा आहे माझ्या अंगामध्ये. माझ्या डोळ्याला, दोन्ही डोळ्याला कॅटरॅक्ट फॉर्मेशन झालेलं आहे मित्रांनो. काय काय नाही आहे माझ्याकडं. पण ह्या सगळ्या गोष्टी मला अडचण करू शकत नाहीत, कारण कार्यक्रम माझ्या सोबत आहे. हे पहिल्या पायरीचं काम, माफ कर, पहिल्या पायरीचं काम मी माझ्यामध्ये केलं. मी कृती केली की कार्यक्रम स्वतः कृती करायला लागतो. अशी ऑटोमेशनची सिस्टीम आहे, आपोआप घडायला लागतं. मग ते फक्त मला लक्षात एक गोष्ट ठेवायची आहे, 24 तास फक्त आजचा दिवस. उद्याला करेन, परवा करेन, तेरवा करेन, काल केलं, परवा केलं, तेरवा केलं, भूतकाळ पण नाही, भविष्यकाळ पण नाही, फक्त आजचा दिवस. टुडे इज द डे. आज सकाळी जाग आली, परमेश्वराची आठवण करणे, दारूच्या पिढेची यातना, वेदना, दुःख, पीडा, नुकसान याची आठवण करून परमेश्वराचा धन्यवाद करणे आणि दिवसाची सुरुवात करणे. रात्री झोपायला जाण्याआधी परमेश्वराचा धन्यवाद करणे. दिवसभरात काय कमी जास्ती झालंय माझ्याकडून हे स्वतःची स्वतः चौकशी करणे. पोलीस डिपार्टमेंट कसं एखाद्या गुन्हेगाराची चौकशी करतं, तशी चौकशी कुमार करतो रोज. त्यावेळेला कुमार स्वतःशी खरं बोलतो मित्रांनो. कुमार दारुडा आहे, फक्त आजचा दिवस दारूपासून लांब आहे. फक्त आजचा दिवस एक एक पाऊल उचलतोय कडाकडानं आणि क्षणाक्षणानं. ही कोणाची ताकद आहे? कुमारमध्ये दम नाही, कार्यक्रमात दम आहे मित्रांनो. आणि त्यामुळं मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की अगदी खालचा तळ गाठलेल्या मद्यप्यांनी ह्या पायऱ्यांचा कार्यक्रम लगेच स्वीकारला. ज्या मद्यप्यांना, दारुड्यांना असं वाटत होतं की आमचं अजून काय तेवढं काय हे झालेलं नाही, वाईट झालेलं नाही, कार्यक्रम नाही घेतला तरी चालतोय. अनेक बांधव मी ऐकले, अनेक बांधवांचं ऐकलेलं आहे मी. आम्ही काय कार्यक्रम घेतला नाही, काय कार्यक्रम नाही घेतला तरी चालतोय, आम्ही मस्त, आता 12 वर्ष झाली बघा मी सोबर आहे. त्याला सोबरायटी म्हणत नाही, त्याला मद्यविरहित, अल्कोहोललेस लाईफ म्हणतात. सोबरायटी या शब्दाचा अर्थ आहे उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून मी जगतोय का, माझा ताठा मी स्वतः उतरवलाय का, मी स्वतः नमलेलो आहे का. नमणे म्हणजे काय? वागणं बोलणं माझं नम्रपणाचं पाहिजे, माझ्या अंतःकरणामध्ये विनम्रता पाहिजे आणि उच्च शक्तीच्या समोर मी लीन पाहिजे, सर्वस्वी समर्पित. हे कार्यक्रमात पुढं कसं होतं हे कार्यक्रमात दिलेलं आहे. पण ह्याची माझी तयारी आहे का, ही पहिली पायरी आहे मित्रांनो. पहिलं पाऊल मला जे उचलायचं आहे ते हे आहे, हे मी मला विचारायचं आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये मला उठून कुठलाही बांधव, अगदी BW डॉक्टर बॉबनी पण कोणाला विचारलं नाही, हे तुला हे करायचं का, हे तुला ते करायचं का, असं करायचं का, तसं करायचं, हे बिलकुल नाही. हे आम्ही केलं. तुला जर योग्य वाटत असेल तर तू स्वीकार कर, संपला विषय. मग मला योग्य केव्हा वाटणार? जोपर्यंत मी अगदी खालचा तळ गाठलेला नाही तेव्हा मला ते स्वीकारावं वाटणार नाही. जोपर्यंत होप्स आहेत, काही चालते, काही केलं तरी चालते, दारूपासून लांब राहिला ना, आता बायको गोड बोलते, पोरं गोड बोलतात, बाप गोड बोलतोय, आई गोड बोलते, 4 लोक कामात येतात, संपला विषय. एवढ्या पुरतं नाही, अर्ध्या पायरी पुरतं नाही आहे. त्या हतबलतेमुळं आयुष्य अस्ताव्यस्त झालेलं आहे. आणि मग आयुष्यामध्ये मित्रांनो अशांतता तशीच, असमाधान तसंच, असंतोष तसाच, सगळं तसंच आहे, फक्त पहिल्या बोटापासून लांब आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं दारुड्याचं टार्गेट काय आहे? 1 चित्तशांती, 2 वैचारिक स्थिरता आणि 3 आत्मिक प्रसन्नता. चित्तशांती म्हणजे मन आणि विचार शांत, मन, विचार, भावना हे शांत व्हावेत. 2 विचार स्थिर व्हावेत, स्टेबल व्हावेत. दारुडा हा चक्रीवादळासारखा असतो, त्याच्या वाटेतील ते सगळं तो उद्ध्वस्त करून टाकतो, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं. का तर त्याचे विचार वादळी असतात दारुड्याचे. तर ते विचार शांत करणं, स्थिर करणं,
आणि तिसरी गोष्ट अंतःकरणात प्रसन्नता असणं. जे आहे, जसं आहे, व्यक्ती, स्थिती, परिस्थिती आणि स्वतः यांचा स्वीकार करून आज जे आहे त्यामध्ये प्रसन्न राहता येणं, म्हणजे सुखी राहता येणं, त्यामध्ये आनंद घेता येणं. आता मला प्रॉब्लेम्स भरपूर आहेत. मी दिवसभरात स्वतःला त्या आनंदामध्ये आणायचा प्रयत्न करतोय, प्रसन्नतेमध्ये आणायचा प्रयत्न करतोय, की आहे ना कुमार, 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 1 तोंड आहे, 2 कान आहेत, 1 नाक आहे, वा वा वा. तो स्वतःच्या तोंडानं खाऊ शकतो, स्वतःच्या हाताने. तुला भरवायची गरज पडत नाही एवढी दारू 27 वर्ष पिऊन, नाही का? तुला कळतं, बोललेलं ऐकू येतं, डोळ्याला दिसतं, तुला नाकाला वास येतो कुमार, हाताला, अंगाला हात लावला तर स्पर्श कळतो कुमार. केवढी प्रसन्नता! अरे वा देवा, धन्यवाद बरं का. हे आत्ता करू शकतोय मी 2.5 वर्ष झाल्यानंतर. आणि हे करता येणं ही फार मोठी उच्च शक्तीची कृपा आहे. आणि ती उच्च शक्तीची कृपा मला वेगळी मिळवावी लागलेली नाही. मला ते काही जाऊन कुठलं डोंगरात बसून तप करावं लागलेलं नाही. मला हे आयतं मिळालंय, करून ठेवलेलं आहे. डॉक्टर बॉब, बिल डब्ल्यू आणि त्यावेळचे सोबती त्यांचे सहकारी, हितचिंतक, नॉन अल्कोहोलिक काही असे लोक सगळ्यांनी मिळून, काही डॉक्टर, काही सायकॅट्रिस्ट, वाव, त्या सगळ्यांनी मिळून हे माझ्यासाठी उच्च शक्तीची रेडीमेड कृपा तयार करून ठेवलेली आहे. कुमार, फक्त येत राहा, येत राहा, येत राहा. प्रत्येक वेळी फक्त एकच दिवस हे लक्षात ठेव. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिली गोष्ट प्रथम म्हणजे काय? मीटिंगला प्राधान्य, पहिल्या गोष्टीपासून लांब राहणं आणि पायऱ्यांची कृती स्वतःच्या आयुष्यात आचरणात आणण्यासाठी स्वतःच्या लायकी अवकातीप्रमाणे, योग्यतेप्रमाणे कृती करणं. सिंपल आहे, सिंपल आहे. पण स्वतःचा पराभव स्वीकारण्याचा अपमान कोण स्वीकारू शकतो? असं पहिलंच वाक्य आहे पहिल्या पायरीला. संपूर्ण पराभव कबूल करण्याची पर्वा कोण करतो? जबरदस्त आहे ना? माझ्या मनातलीच गोष्ट त्यावेळेला लिहिली गेली 1950 साली. जबरदस्त आहे. तर मित्रांनो, या पायरीचा जो आहे त्यामध्ये जो काही लिहिलेला आहे त्यामध्ये अजून एक गोष्ट लिहिलेली. एच्या प्रत्येक सभासदाने प्रथम जीवन तळ गाठायला हवा याविषयी इतका आग्रह का? म्हणजे रॉक बॉटम हिट केलाच पाहिजे असा आग्रह अल्कोहोलिक्स अनॉनिमस का करतं? तर त्याचं उत्तर दिलेलं आहे की रॉक बॉटम गाठलेला नसेल, धोबी पछाड मिळालेली नसेल, नैतिक अधोगती झाली नसेल, तर फारच थोडे लोक एचा कार्यक्रम आचरणात आणतात. उत्तर ह्या सगळ्या प्रश्नांची का कार्यक्रमाविषयी बेफिकिरी असते, कारण स्वतः रॉक बॉटम गाठलाय याची स्वतः कल्पनाच नसते, माहितीच नसते, ते स्वीकारलेलंच नसतं. आणि त्या ज्यावेळेला मी स्वीकारतो त्यावेळेला पाहतो आणि काय अस्ताव्यस्तता या हतबलतेमुळे झालेली आहे, काय भयानक झालंय आयुष्य माझं. माणूस म्हणून किती नालायक ठरलेलो आहे मी, किती अक्षम आहे हे माझं माझ्या बाबतीत लक्षात येतं आणि मग मी कार्यक्रमात येतो. म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगते की का हा आग्रह का आहे? रॉक बॉटम गाठायलाच हवा, हिट व्हायलाच हवा, जीवनाचा तळ गाठायलाच हवा, हा आग्रह का आहे? त्याशिवाय दारुडे कार्यक्रम स्वीकारत नाही. त्यावेळेचा अनुभव आहे आणि आजही ते खरंच आहे मित्रांनो. जीवनतळ गाठलेला नसेल तर फारच थोडे लोक एचा कार्यक्रम आचरणात आणण्याचा प्रयत्न करेल. एच्या पुढील 11 पायऱ्यांचे पालन म्हणजे काय? तर मद्यपान करीत असलेला कोणताही मद्यपी स्वप्नात सुद्धा तयार होणार नाही, स्वीकारायला तयार होणार नाही, अशा दृष्टिकोनाचा आणि आचरणाचा स्वीकार करणे होय. हा, ओके. आता का रॉक बॉटम का गाठला गेला पाहिजे? का हिट झाला पाहिजे? जगणं असह्य का झालं पाहिजे? पराभव का झालेला असला पाहिजे? पराभवाची जाणीव का पाहिजे? पराभवाची कबुली का द्यायची? या सगळ्याचं उत्तर या 2-3 ओळीमध्ये आहे की एचा कार्यक्रम आचरणात तोच आणू शकेल ज्याला पराभवाची स्वतःच्या जाणीव आहे आणि स्वतःचा पराभव स्वतःसमोर, दारूसमोर, स्वभाव दोषांसमोर, चरित्र दोषांसमोर झालेला आहे हे स्वतः स्वीकारलं असेल, तर तो जो काही भयानक रॉक बॉटम स्वतःचा आहे तो समजेल, कळेल आणि मग कार्यक्रमाचा स्वीकार केला जाईल. आणि पहिल्या पायरीचा या पद्धतीनं स्वीकार केला तरच पुढच्या 11 पायऱ्या मी सहजपणानं एक एक पाऊल उचलत पुढं जाऊ शकतो. अन्यथा
पहिली पायरी जर व्यवस्थित नसेल तर पुढं काय होतं हे अनेक बांधवांचं झालेलं आपण ऐकतो, बघतो, बोलतो. आयुष्याची दुर्गती होऊन जाते मित्रांनो. नाश होऊन जातो आयुष्याचा. आणि तो बांधव ना धड जगू शकतो ना धड मरू शकतो. अशा विचित्र कैचित कात्रीत सापडतो मित्रांनो. हे अनेकदा पाहिलेलं आहे. आता मित्रांनो पहा की पुढच्या 11 पायऱ्यांचं पालन करण्याची मला जर कपॅसिटी यायची असेल, त्यातला आनंद मला घेता यावा असं वाटत असेल, त्या पुढच्या 11 पायऱ्यांच्या मध्ये जे काही मार्गदर्शन दिलेलं आहे, जे काही प्रस्ताव मांडलेले आहेत, ज्या काही सूचना मांडलेल्या आहेत, जी तत्व सांगितलेली आहेत, ती मला सहज स्वीकारता यावीत आणि त्याचा आनंद मला घेता यावा असं वाटत असेल तर पहिली पायरी पक्की पाहिजे. अनेक बांधव म्हणतात अहो 3री घेतली पण 4थी घेतलीच नाही, 5वी घेतलीच नाही, 6वी काय कळलंच नाही, 7वं कसं करायचं कळलंच नाही. पहिली पायरी धड नाही, पुढचं काहीच कळणार. आणि त्यामुळं यातील काही पायऱ्या टाळण्याचा आम्ही प्रयत्न केला असं प्रस्तावनेमध्ये म्हटलंय बरं का. प्रस्तावनेतलं सांगतोय मी माझ्या पदरचं काही सांगत नाही. यातील काही पायऱ्यांपाशी आम्ही बिचकतो आणि काही पायऱ्या आम्ही टाळण्याचाही प्रयत्न केला असं लिहिलेलं आहे. तर त्याचा काही उपयोग नाही झाला. यातील काही पायऱ्यांपाशी आम्ही बिचकलो. आम्हाला वाटले की अधिक सोपा कमी त्रासाचा मार्ग शोधून काढता येईल, पण तो आम्हाला सापडला नाही. स्पष्ट सांगितलेलं आहे. माझा त्याच्यावरती विश्वास आहे. आमच्यापैकी काहींनी आपल्या जुन्या कल्पनांना चिकटून राहण्याचा प्रयत्न केला. आता मराठीमध्ये नुसतं जुन्या कल्पनांना म्हटलेलं आहे, इंग्लिशमध्ये वेगळा शब्द आहे. तर आम्ही आमच्या जुन्या कल्पना सोडून देत नाही तोपर्यंत सुधारणा शून्यच होती असं अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगताय. आणि अर्धवट उपाययोजनांचा म्हणजे अर्धवट पायऱ्याचा कार्यक्रम अर्धवट, मला हवा तेव्हा हवा तितका हवा तसा मी घेईन असं नाही आहे. दारू तशी बेफिकीरपणानं पिलोय, लोकांच्याशी वाटेल तसं वागलोय, पण स्वतःशी मात्र आता मला व्यवस्थित वागावं लागेल. स्वतः बरोबरचा कार्यक्रम आहे हा, स्वार्थी कार्यक्रम आहे. मी माझ्यासोबत काय करायचं हे मला जन्मतःच कळत नाही, आयुष्यभर कळत नाही. मला पैसा कळतो, प्रणय कळतो, प्रतिष्ठा कळते, पण मी स्वतःसोबत कसं वागायचं, स्वतःवर प्रेम कसं करायचं, स्वतःशी मैत्री कशी करायची, स्वतःचं जीवन कसं सावरायचं, स्वतः एक योग्य माणूस, एक चांगला माणूस म्हणून कसं व्हायचं, स्वतः एक उपयोगी माणूस म्हणून कसं व्हायचं हे मला कळत नाही. कारण जन्मतःच तो पार्टच माझ्यात नाही आहे, इतरांच्यात असतो मित्रांनो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याला पण त्याला काय चांगलं मिळेल त्याच्याकडं त्याची नजर असते. भले तो भिकारी असेल पण त्याच्या मेंदूमध्ये ती गोष्ट असते. पण माझ्यासारखा दारुडा, अतिशहाणा, अति अनुभवी, अतिविचारी अशा माझ्यासारख्या दारुड्याला मात्र जन्मतःच हे नाही, हाच माझा आजार आहे. हे आजाराची वेगवेगळी रूप आहेत. म्हणून पहिल्यांदा मला अर्धवट उपाययोजना नाही, कारण मी अर्धवट उपाययोजना केल्या की मी धोक्याच्या वळणावर उभा राहतो. त्याला इंग्लिशमध्ये टर्निंग पॉइंट असं म्हटलेलं आहे आणि मराठीत त्याचं भाषांतर असं का केलंय मला माहिती नाही आहे. मराठीत म्हटलंय मोक्याच्या वळणावर. मोक्याचं वळण नाही, धोक्याच्या वळणावर आहे मी. टर्निंग पॉइंटवरती आहे. एकतर इकडे किंवा एकतर इकडं, अबाउट टर्न. दारूकडं तोंड, आजाराकडं तोंड करायचं का आजाराकडं पाठ, दारूकडं पाठ करायचे आणि कार्यक्रमाकडं तोंड करायचं आहे. चॉईस मला दिलेली आहे, जबरदस्ती कुठेही नाही. चॉईस तुझी आहे बाबा. तुला बंधनातून मुक्त व्हायचंय का, तुला सुखी आयुष्य समाधानी आयुष्य जगायचंय का, तर मग वळ बाबा. आम्ही वळलो, आमचं भलं झालं. तूही वळ, तुझंही भलं होईल. अल्कोहोलिक्स अनोनिमस सर्वत्र कर म्हणून सांगतो, निगेटिव्ह बोलत नाही. करू नकोस असं म्हणत नाही. जे मी करू नये असं अल्कोहोलिक्स अनोनिमसला वाटतं त्या बाबतीत बांधव म्हणतात की आम्ही असं केलं आणि आम्हाला त्याचं फळ वाईट मिळालं. तू तसं करू नकोस असं सांगत नाही अल्कोहोलिक्स अनोनिमस. अनुभवातून सांगतं, स्वतःचे अनुभव सांगते. कारण दारुडा कर म्हटलं की नको करूच म्हटलं की 100% करणार. मित्रांनो आता पहा, पहिली पायरी का महत्वाची आहे एवढं सांगतो आणि मी थांबतो, त्यानंतर प्रश्नोत्तर घेऊ. आता हा मी एक पॅरेग्राफ वाचून दाखवतो, आपण जरा शांतपणाने ऐकावा, विनंती आहे.
ह्या पहिल्या पायरीचं आतापर्यंत जे वाचन आणि विवरण आपण केलं त्यामध्ये जे सांगितलंय ते मी स्वतः जर कसोशीनं केलं, लगेच जमत नाही मित्रांनो. 2.5 वर्ष लागली मला, लगेच नाही जमत. परंतु कृती करायला मात्र आज हा दिवस आहे. उद्याला करेन हा दिवस नाही आहे. काल गेला, उद्या गेला आलेला नाही आहे, येणार की नाही माहिती नाही. आज कृती करायची आहे आणि ती करायला सुरुवात केली. पहिल्या पायरीवरती जर माझं काम व्यवस्थित झालेलं असेल, या सगळ्या गोष्टी मी माझ्यामध्ये केलेल्या असतील. या पहिल्या पायरीला स्पॉन्सर घ्या वगैरे काही सांगितलेलं नाही आहे. मला अनेक बांधव फोन करतात, अहो भाऊ पहिली पायरी घ्यायची आहे, दुसरी घ्यायची आहे, तिसरी घ्यायची आहे, मार्गदर्शकाशिवाय कशी घ्यायची. म्हटलं मार्गदर्शक घ्या अशी जबरदस्तीच नाही आहे. ज्याला लिहायला वाचायला येत नाही त्यांनी मार्गदर्शक घ्यावा. ज्याला लिहायला वाचायला येत नाही त्याच्याकरता पुस्तकात स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे, फक्त ते वाचायची इच्छा पाहिजे, म्हणजे मग हे करायला लागत नाही. त्यामुळे मार्गदर्शक घ्यायलाच पाहिजे, अशी जबरदस्ती नाही. आणि स्पॉन्सर केव्हा घ्यायचा याविषयीचं एक छोटंसं बुकलेट आहे, पॅम्पलेट, तर तेही मिळेल आपल्याला सेवा समितीकडे आपापल्या एरियातले मिळेल. एच्या प्रत्येक सभासदाने प्रथम जीवनतळ गाठायला हवा याविषयी इतका आग्रह का? याचे उत्तर असे आहे की जीवनतळ गाठलेला नसेल तर फारच थोडे लोक एचा कार्यक्रम आचरणात आणण्याचा प्रयत्न करतील. एच्या पुढील 11 पायऱ्यांचे पालन म्हणजे मद्यपान करीत असलेला मद्यपी, बरं का, जो आता अद्याप दारू पितोय, आत बाहेर आहे चालू, असं दारुडा जो असेल त्याच्या बाबतीत लिहिलंय बरं का हे. मद्यपान करीत असलेला कोणताही मद्यपी, जो दारू पितोय असा कोणताही मद्यपी, सध्या दारू पिणं चालू आहे असा कोणताही मद्यपी स्वप्नात सुद्धा स्वीकारायला तयार होणार नाही. पहिल्या पायरीचं महत्व काय आहे? मी पहिल्या गोटापासून थांबणं, मी सातत्यानं मीटिंगला येणं आणि मी पहिल्या पायरीवरती माझं स्वतःचं काम सुरू करणं. हे केल्यानंतर मग 11 पायऱ्या आहेत. दारू पीत राहणारा, आतबाहेर करणारा असा कोणताही मद्यपी पुढच्या 11 पायऱ्या स्वीकारायला तयार होणार नाही. आता का तर असे दृष्टिकोन आणि असं आचरण तिथं सांगितलेलं आहे. आता काय आचरण आहे, काय आहे, का स्वीकारायला तयार होणार नाही? कसोशीनं प्रामाणिक व सहिष्णू असावं अशी कोणाची इच्छा असते? कुठल्या दारुड्याची इच्छा असते? आपण प्रामाणिक असावा आणि सहिष्णू असावं. अपना मतलब निकला चल निकल अशी वृत्ती असते. रात गए बात गए, बस अशी वृत्ती असते माझी. म्हणून मी ज्यावेळेला मद्यपान करीत असतो, दारूत असतो, त्यावेळेला मी पहिली पायरी घेऊ शकत नाही. 11व्या पायरीचं मी विचारही करू शकत नाही, स्वीकारही करू शकत नाही. पण मी पहिल्या गोटापासून लांब राहून पहिली पायरी घेतली तर मात्र पुढचं होतं. आता दुसरा प्रश्न आहे, स्वतःच्या चुकांची कबुली दुसऱ्याजवळ द्यावी आणि केलेल्या नुकसानाची भरपाई करावी असे कोणाला वाटते? असे कुठल्या दारू पीत असणाऱ्या दारुड्याला वाटते? असा दुसरा प्रश्न आहे. ध्यान व प्रार्थना तर दूरच राहू द्या, पण दारू पीत राहणाऱ्या दारुड्यासाठी, अशा बांधवासाठी, भगिनीसाठी ध्यान व प्रार्थना तर दूरच राहू द्या, पण उच्च शक्तीविषयी कोणाला कितीशी आस्था असते? तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न, आता जो आतबाहेर करणार आहे आणि ज्याने पहिली पायरीच घेतलेली नाही आहे व्यवस्थित, त्याला एचा संदेश दुसऱ्या मद्यप्याला देण्यात वेळ व शक्ती खर्च करावी असे कोणाला वाटते? बापरे. आता आता हे कोणाला वाटू शकतं? त्याचं उत्तर दिलंय. म्हणून इथं येतो संदर्भ, तळ गाठल्याशिवाय, रॉक बॉटम गाठल्याशिवाय कार्यक्रम स्वीकारला जात नाही. हे जे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं विधान आहे ना, ते इथं पूर्ण होतंय. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठीच ह्या गोष्टी करण्याची आवश्यकता असल्याशिवाय पराकोटीचा आत्मकेंद्रित प्रकारच्या जीवनाबद्दल आस्था दाखविणार नाही. माझा आवाज ऐकू येतो ना? कोणीतरी ऑन करून सांगा. मध्ये मला एक फोन आला होता. क्लिअर आहे. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, का रॉक बॉटम गाठलेला असायला हवा? आपण जो तळ गाठलाय की नाही हे आपल्याला माहिती कसं होणार? ज्यावेळेला पहिल्या पायरीचं हे सगळं आपण वाचू, लक्षात घेऊ, विचारू, चर्चा करू, शेअर करू, त्यावेळेला हे वाटेल. अन्यथा हे 4 प्रश्न आहेत. पुढच्या 11 पायऱ्यांच्या विषयी सगळा सावळा गोंधळ आहे. धाडसच होत नाही बांधवाचं, कारण पहिली पायरी अर्धवट असते. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठीच
मला जिवंत राहायचंय का हा प्रश्न पहिल्यांदा मी विचारायचा आहे. कार्यक्रम लाथाडायचा असेल, कार्यक्रमाला जर टेकआउट करायचा असेल, कार्यक्रम जर बाजूला ठेवायचा असेल, कार्यक्रमाला जर कचऱ्याची टोपी दाखवायची असेल, तर मी हा प्रश्न स्वतःला विचारायचा, तुला जिवंत राहायची गरज आहे का? जिवंत राहणं म्हणजे काय? चित्तशांती, स्थिर विचार आणि आनंदानं जगता येणं. या कॅपॅसिटी तुला हव्यात का? तर तो घे, अन्यथा हे तुला जमणार नाही. असं छुपा अर्थ त्याचा काय सांगतो? पराकोटीचा आत्मकेंद्रित, मी मला माझं, मी मला माझं, मी मला माझं, आत्मकेंद्रितपणाचा कहर आहे. असा माझ्यासारखा दारुडा या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या पुढच्या 11 पायऱ्यातून मिळणारं जे सर्वोत्तम जीवन आहे, चांगलं आयुष्य आहे, त्याची पर्वाच करणार नाही. आणि त्यामुळं मद्यपाशाच्या या प्रकारानं आपल्याला ए मध्ये रेटत आणलेलं असतं. जबरदस्त वाक्य आहे मित्रांनो. काय आयडेंटिफिकेशन आहे माझं मला. ह्या धक्क्यानं, दारूच्या धक्क्यानं मी धक्क्याला लागलो होतो, पण त्या दारूनच माझी वकिली केली. बिग बुकमध्ये लिहिलं एके ठिकाणी, दारूनच माझी वकिली केली, दारूलाच दया आली. पराभव झालेला आहे तरी पण परत परत लढतो माझ्याशी हा कुमार. आणि मग त्या दारूच्याच रेट्यानं अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आणून बसवलं मला. मद्यपाशानं आपल्याला ए मध्ये रेटत आणलेलं असतं आणि स्वतःच्या घातकी अवस्थेचा आपल्याला बोध होतो. आणि तेव्हाच अगदी पूर्ण पटल्यामुळे एखाद्या मरणोन्मुख व्यक्तीप्रमाणे आपण मोकळेपणाने पटवून घ्यावयाला तयार होतो, ज्यामुळे मद्याबद्दलची ती निर्दयी अविवेकी ओढ आपल्यामधून नाहीशी होईल. अशी कोणतीही गोष्ट करावयास आपण सिद्ध होतो. येस. आता परत एकदा सांगितलंय बघा, शेवट करताना, पहिल्या पायरीच्या शेवट करताना काय सांगितलंय? मी आहे का तसा? माझी दारू मला बास झाली आहे का? संपलोय का मी? माझी अवस्था घातकी झालेली आहे का? घातकी, माझी अवस्था घातकी होणं म्हणजे मी स्वतःचा घात करणं आणि इतरांचा घात करणं, असा मी झालोय का? मला पूर्ण पटलंय का? जर मला पूर्ण पटलेल्या असतील या दोन गोष्टी, तर ए मध्ये आल्यानंतर मी कार्यक्रम केव्हा घेतो, पहिली पायरी केव्हा घेतो, त्याचं उत्तर दिलंय बरं का. तर मरणासन्न, मरायला टेकलेल्या व्यक्तीप्रमाणे आता श्वास जाणार, आता मरण होणार, आता मी मरणार, कुमारची डेड बॉडीच हलणार, आता कुमार काय उठून बसणार नाही, अशी कुमारची ज्या वेळेला अवस्था होते तशी माझी झाली होती 1 जुलै 2021 आणि 21 मार्च 2022 या 2 दिवशी. त्याच वेळेला मी मोकळेपणानं पटवून घ्यायला तयार होतो, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं. दारुडा तोपर्यंत मोकळेपणानं पटवून घ्यायला तयार होत नाही. तोपर्यंत कुठंतरी हा बाबा आण, ती बाई आण, तो बापू आण, तो प्रकार आण, ते हे आण, ते आण, असले सगळे अनंत प्रकार मी करत होतो मित्रांनो. मी कार्यक्रम सोडून सगळं करत होतो. पण हे पटल्यानंतर मग मी मरणासन्न झालो. आता श्वास गेला, संपला. जिवंत असूनही डेड बॉडीसारखा झालो होतो. डेड मॅन वॉकिंग अशी माझी अवस्था होती, झोंबी. त्यामुळे मित्रांनो, हे ज्या वेळेला माझ्यामध्ये येईल, ही जाणीव ज्या वेळेला माझ्यामध्ये येईल, त्यावेळेला अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की माझ्यामधून दारूबद्दलची आणि माझ्या स्वभाव दोष आणि चरित्र दोषांच्या बद्दलची जी निर्दयी, दयामाया नसलेली आणि वेडेपणाची, अविवेकी अशी ओढ माझ्यातून नाहीशी व्हावी, यासाठी कोणतीही गोष्ट करायला मी तयार होतो. आणि मित्रांनो, ही पहिली पायरी इथं संपते. का पहिली पायरी महत्वाची आहे ते आपण ऐकलं. काय काय करायला पाहिजे आणि कोण पहिली पायरी घेऊ शकतो? ताकद लागते. ती ताकद पराभवाची आहे. ती माझ्या पराभवाची, उद्ध्वस्त आयुष्याची ताकद आहे. आणि मद्यपाशानं, या आजारानं जो धोबीपछाड दिलाय, त्याची ती ताकद आहे. मित्रांनो, जसं मला जमलंय तसं मी आज पहिल्या पायरीबद्दलचं ह्या भागामध्ये आपण वाचन, आणखीन विवरण संपवलेलं आहे, चर्चा. आता विनंती परत एकदा मी करतो, एक अर्धाच मिनिट त्या अमृतभाऊ, विनंती एवढीच करतो, येत्या रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आपण ज्यावेळेला मीटिंगला एकत्र येऊ, त्यावेळेला पहिल्या पायरीच्या अडचणी असतील किंवा पहिल्या पायरीचा अनुभव असेल आपला स्वतःचा, पहिल्या पायरीत काय अवघड वाटतंय का, पहिल्या पायरीमुळं काय सोपं झालं का, याचे तुम्ही अनुभव सांगणं गरजेचं आहे. कारण तुमच्या अनुभवातून मी शिकत असतो. माझ्या दैनंदिन जीवनात
रोजच्या जीवनात काही जर माझ्याकडून सुटून जात असेल तर मला ते तुमच्या माध्यमातून तुमचा परमेश्वर म्हणजे माझा परमेश्वर म्हणजे सगळ्यांची उच्च शक्ती मला समजावत असते. त्यामुळं हे परत एकदा सांगतो, शास्त्री बुवाचं प्रवचन होऊ नये, आपला सगळ्यांचा सक्रिय सहभाग असावा, कृतीचा कार्यक्रम आहे म्हणून. तर धन्यवाद बाळमानो, चेअरमन साहेब धन्यवाद.